हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. गेल्या आपल्या काहीतरी दिवसापासून म्हणजे जवळपास 7-8 दिवस झाले आपलं काम बंद होतं. कारण विषय फक्त हाच आहे की बुवा इथे इलेक्शन चालू होतं. इलेक्शनच्या काय होतं की बुवा इकडून तिकडून ऑटो फिरत जात, भुंगे फिरत जात, त्याचा एक आवाज, तो आवाज आपल्याला डिस्टर्ब करत जाय. बिलकुल म्हणजे एवढा खतरनाक आवाज होता की बुवा समोरच्या माणसाला पण आवाज येत नव्हता, एवढा खतरनाक काम चालू होतं. आमचा ऑफलाईन क्लास चालू आहे, त्या ऑफलाईन क्लास बी आम्ही 4-5 दिवस बंद ठेवला त्याच्यानंच. म्हणून आपलं काम बंद होतं. म्हणजे आपल्या देशात एकच काम इमानदारीने केलं जाते, ते म्हणजे इलेक्शन मधले भुंगे फिरवणं. बाकी मग इलेक्शन एक वेळेस झालं, ते निवडून आले की कोणतंच काम इमानदारीनं करत नाहीत. जाऊ द्या, चुल्यात जाऊ द्या तिकडे, आपण आपल्या कामावर फोकस करू. 5-6 दिवसापासून म्हणजे एक हप्ता जास्त झाला आपलं काम बंद होतं. पण ठीक आहे, आता आपलं काम व्यवस्थित चालू राहील अशी मी अपेक्षा पकडतो बा. कारण की विषय असा होऊन राहिला, इथं जो आपला क्लास आहे, मी आपल्या क्लासवरतीच, जो क्लास तेलाऱ्यामध्ये आहे ना, या क्लासवरतीच लेक्चर रेकॉर्ड करतो. आणि इथं विषय असा आहे की बुवा दिवसा जर लेक्चर रेकॉर्ड करायचं म्हटलं की आवाज भरपूर राहते साईडनं. साईडचं दुकान आहे, त्या दुकानाचा आवाज येते, बाहेर ट्रक्स वगैरे आहेत, म्हणजे सगळ्या वाहनांचा आवाज येते. संध्याकाळी करावं लागते, पण संध्याकाळी थंडी भयंकर असते आणि थंडीचं मला काही या नाही वाटून राहिलं भाऊ, है ना. थंडीच्यानं सगळा घोर होऊन राहिला, म्हणून सगळा हा विषय असा चालू आहे. तरीही ॲज सून ॲज पॉसिबल जसं होत असेल तसं मी करायचा प्रयत्न करतो. चलो ठीक आहे. तर आपण पाहून राहिलो डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण आतापर्यंत 70 क्वेश्चन पाहिले होते. आता आपण 71 क्वेश्चन पासून समोरचे 15 क्वेश्चन आजच्या या लेक्चरमध्ये खतम करू आणि नंतर पुढच्या ज्या गोष्टी असतील पाहत राहू. चला, काय म्हणते 71 नंबरचा क्वेश्चन म्हणते, काय म्हणते की इफ y इज इक्वल टू साइन x टू द पॉवर साइन x टू द पॉवर साइन x टू द पॉवर साइन x अप टू इन्फिनिटी. मी अशा टाइपचा क्वेश्चन तुम्हाला सांगितलं आहे की अशा टाइपचा क्वेश्चन आपण शॉर्टकटनं कसा सॉल्व्ह करू शकतो. एक वेळेस आपण शॉर्टकट पाहून घ्या, शॉर्टकटनुसार तुम्ही सॉल्व्ह करजा, मी थोडासा लॉंगकटनं सॉल्व्ह करून देतो. पहा, y इज इक्वल टू आपल्याकडे y इज इक्वल टू साइन x टू द पॉवर साइन x टू द पॉवर साइन x. मग पहा, हा जर साइन x आपण खाली घेतला तर हा चालूच राहील शेवटपर्यंत. म्हणजे हा ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन कन्सिडर केला जाते. म्हणजे काय आला आपल्याकडे, साइन x ब्रॅकेटची पॉवर y आला. मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग जर लॉग घेतला तर इथे येणार लॉग y इज इक्वल टू, इथे लॉग ऑफ साइन x येणार, इथे काय येणार लॉग ऑफ, हा येणार साइन x टू द पॉवर y. हा y खाली उतरणार म्हणजे काय येणार y इंटू लॉग ऑफ साइन x. आता आला आपल्याकडे y इंटू लॉग ऑफ साइन x. इथं लॉग y आहे, याचा घ्या डेरिव्हेटिव्ह. याचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x जर केलं तर लॉग y चा डेरिव्हेटिव्ह 1/y. हा मधून म्हणतो काय 1/y आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. याच्यामध्ये लागणार u इंटू v, y ऍज इट इज. लॉग ऑफ साइन x चा डेरिव्हेटिव्ह 1/sin x आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x आणि cos x अपॉन sin x. इथे येते डायरेक्ट cot x. cot x वाले जे वरती cot x वाले किती ऑप्शन आहेत सर? 1, 2, 3 ऑप्शन आहेत. हे तर कटलं, टेन्शनचं काम नाही. सक्सेस रेट विल बी 33.33% आपल्याकडे सक्सेस रेट आहे. नंतर पहा, प्लस लॉग ऑफ, सॉरी हा झाला ना सॉल्व, लॉग ऑफ साइन एक्स जसाचा तसा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज 1, नाही dy बाय dx. काय येणार डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy बाय dx. ओके डन. पहा, मग काय करत होतो आपण, dy बाय dx वाल्या टर्म एका साइडले, विदाउट dy बाय dx वाल्या टर्म अनदर साइडले. याला पकडा, इकडे पकडा, इकडे घ्या. मग इकडे जर घेतलं तर हा पॉझिटिव्हचा इकडे निगेटिव्ह होणार आणि निगेटिव्ह झाल्यानंतर याच्यासोबत dy बाय dx इकडे येणार. म्हणजे दोघांकडे dy बाय dx आहे, dy बाय dx आपण काढू शकतो कॉमन. म्हणजे इथं काय येणार भाऊ 1/y मायनस इथे येणार लॉग ऑफ साइन एक्स, याच्यामधून dy बाय dx काढला कॉमन, इकडे y इंटू कॉट एक्स जसाचा तसा. ओके चला, याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इथे येणार 1 मायनस वाय इंटू लॉग ऑफ साइन एक्स अपॉन खाली येणार y इंटू dy बाय dx इज इक्वल टू y इंटू इथं आला आपल्याकडे कॉट एक्स. हा y इकडे डिवायडेशनचा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. म्हणजे y मल्टिप्लाइड बाय y, इथे होते y स्क्वेअर, इथचा y कटला. y स्क्वेअर वाले ऑप्शन किती आहेत सर? y स्क्वेअर वाले 2 ऑप्शन आहेत, एक आहे वरती एक आहे खाली. म्हणजे हा बिन कटला. सक्सेस रेट विल बी 50%. का बरं हे सॉल्व्ह करून देत आहोत? थोडंसं तुम्हाला आलंही पाहिजे. कुठेतरी आपल्याला शॉर्टकट नाही आठवला तर आपल्याला क्वेश्चन करता आला पाहिजे, म्हणून सॉल्व्ह करून देऊन राहिलो. हे शॉर्टकट न करता येते, एकदम जबरदस्त आपण याचे शॉर्टकट पाहणार आहोत आपल्या येणाऱ्या अपकमिंग क्रॅश कोर्स मध्ये. ओके डन. चला, आता आपल्याकडे राहिलं काय ते पाहून घेऊ. त्यामधून मिनिटं थोडंसं इकडेच करतो, पहा इकडे सॉल्व्ह करतो. मग आपल्याकडे राहिलं काय 1 मायनस वाय इंटू लॉग ऑफ साइन एक्स राहिला. 1 मायनस वाय इंटू लॉग ऑफ साइन एक्स dy बाय dx इज इक्वल टू वाय स्क्वेअर इंटू कॉट एक्स. हा जो आहे आपल्याकडे y इंटू लॉग ऑफ साइन एक्स, y इंटू लॉग ऑफ साइन एक्स रिप्लेस करू शकतो आपण लॉग वाय. म्हणजे इथे येणार 1 मायनस लॉग वाय इज इक्वल टू, इथे येणार सॉरी 1 मायनस लॉग वाय इंटू dy बाय dx, सॉरी इंटू dy बाय dx इज इक्वल टू, इकडे येणार वाय स्क्वेअर इंटू कॉट एक्स.
झाला भाऊ. आता हा इकडे जा, हा पूर्ण ब्रॅकेटमध्ये आहे बरं, हा पूर्ण ब्रॅकेटमध्ये आहे. हा मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशनमध्ये म्हणजे येणार dy बाय dx इक्वल्स टू वाय स्क्वेअर इंटू कॉट एक्स अपॉन खाली येणार 1 मायनस लॉग वाय. 1 मायनस लॉग वाय. पहा ऑप्शन, पहा वाय स्क्वेअर इंटू कॉट एक्स 1 मायनस लॉग वाय. टेन्शनचं काम नाही. आता आपण किती शॉर्टकट नुसार केला, तुम्हाला असंच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत भाऊ, है ना. आधी आपण थोडंसं लेंदीनं सॉल्व्ह केले होते, आता एकदम शॉर्टकटनं सॉल्व्ह केले. चला पुढे काय म्हणते प्रॉब्लेम नंबर 72. अंडर रूट ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स अपॉन वाय प्लस अंडर रूट ऑफ वाय अपॉन एक्स इज इक्वल टू 4. मग सर हा क्वेश्चन कसा करसान, तुम्ही काय म्हणसान सर दोन्ही इकडे रूट आहेत, मी काय करतो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड आन्सर आणतो. येत नाही, आन्सर येत नाही. दोन्ही साईडले तुम्ही स्क्वेअरिंग केलं आणि आन्सर आणण्याचा प्रयत्न केला तर या ऑप्शन मध्ये तर बसत नाही भाऊ. मग कसं करायचं, मग आपल्याकडे जर असलं अंडर रूट ऑफ 3/4 असं जर असलं तर याला आपण लिहू शकतो अंडर रूट ऑफ 3 अपॉन अंडर रूट ऑफ 4. आलं का लक्षात. या दोघांना आपण रूट वाटून देऊ शकतो. तसाच त्याच गोष्टी आपण इथं करणार आहोत. दोघांना रूट वाटून द्या. इथं काय येणार मग अंडर रूट ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ वाय प्लस अंडर रूट ऑफ वाय अपॉन अंडर रूट ऑफ एक्स इज इक्वल टू 4. सर बेस सेम नाही आहेत, काय करसान क्रॉस मल्टिप्लिकेशन. अंडर रूट ऑफ एक्स मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ एक्स काय राहते, तर सर रूट कॅन्सल होते पहा असलं ना. आणि अंडर रूट ऑफ वाय मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ वाय त्याचा स्क्वेअर, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे रूट कॅन्सल. म्हणजे इथं काय येणार एक्स प्लस वाय अपॉन इथे येणार अंडर रूट ऑफ एक्स इंटू वाय इज इक्वल टू 4 जसाचा तसा. समजलं काय झालं. या दोघांचं रूट आपण कंबाईन करू शकतो. हा डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 इंटू अंडर रूट ऑफ एक्स इंटू वाय. ओके डन. आता करा स्क्वेअरिंग. इथं काय येणार मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं तर एक्स प्लस वाय याचा होल स्क्वेअर, 4चा स्क्वेअर 16, इथे येणार स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, एक्स इंटू वाय जसाचा तसा. हा आला ए प्लस बी होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये. पहा हा ए आणि हा बी याचा होल स्क्वेअर करा. ए प्लस बी होल स्क्वेअर होत असते ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे इथे होणार सर एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16x इंटू वाय. हा 2 ऍडिशनचा तिकडे सबस्ट्रॅक्शन मध्ये एक्स वाय जसाचा तसा. 16तून 2 गेले 14 राहतात. म्हणजे इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 14x इंटू वाय. आता घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर पहा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस वाय स्क्वेअरचा 2y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 14 जसाचा तसा. याच्यामध्ये u इंटू व्ही एक्स ॲज इट इज, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस वाय इज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. दोघांमधून 2 कॉमन निघते म्हणजे 2 हा 2 आणि 7 दुनी 14. म्हणजे इथे येणार एक्स प्लस वाय dy बाय dx इज इक्वल टू 7 इन ब्रॅकेट एक्स इंटू dy बाय dx प्लस वाय ॲज इट इज. 7 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा. इथे इन 7x dy बाय dx प्लस 7y. ओके dy बाय dx वाला टर्म या साईडला घ्या, विदाउट dy बाय dx वाला टर्म त्या साईडला घ्या, झाला आन्सर. मग इथं काय येणार पहा एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx जसा तसा. dy बाय dx या साईडला घेतला तर हा येणार y इंटू dy बाय dx मायनस 7x इंटू dy बाय dx. म्हणजे इथे येणार पहा dy बाय dx जर कॉमन काढला तर y मायनस 7x हा जाणार डिनॉमिनेटर मध्ये. y मायनस 7x चे ऑप्शन किती आहेत, एकच ऑप्शन आहे. कशाला जास्त रिकामा कुठं ना करता, एकच ऑप्शन आहे ना पहा. हा येणार dy बाय dx यातला कॉमन काढला होता. इथे येणार 7x नाही सॉरी इथे येणार 7y मायनस एक्स. 7y मायनस एक्स आहे तर 7y मायनस एक्स वरती न्यूमरेटर मध्ये, हा मल्टिप्लिकेशनचा इकडे डिवायडेशन मध्ये म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये जाणार. टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन. 72 झाला आपला. 73 नंबरचा क्वेश्चन पहा. याही क्वेश्चनचा शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलाय, तुम्ही शॉर्टकटनं करून पहा. जर तुम्हाला अप्लाय नाही करता आला तर मी बसेल जाऊ आणि क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला नुसतं शॉर्टकट वापरायचं आहे. पण विषय कसा आहे, सध्या आपण हा जो चालू केला आहे आपण काय हे सिरीज है ना, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ माहित आहे तुम्हाला कोणासोबत. तर याच्यामध्ये तुम्हाला समजा बोर्डसाठी पण प्रिपेअर करायचं आहे आणि बोर्डसाठी आपण एकदम शॉर्टकट नाही मारू शकत. म्हणून थोड्याशा गोष्टी तुम्हाला फास्ट आल्या पाहिजेत, म्हणून ह्या गोष्टी आपण करून राहिलो. पहा आता हे कसं चालू आहे, x प्लस 1 अपॉन एक्स 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 प्लस 1 अपॉन अप टू सो ऑन अप टू मरेपर्यंत आहे ना. आपण बी मरून जाऊ, आपले लेकरं बी, त्या लेकराची लेकरं, त्या लेकराची लेकरं, त्या लेकराची लेकरं मरतील तरी हे संपणार नाही. हे इन्फायनाईट आहे, इन्फायनाईट पर्यंत चालूच राहणार. आता काय करायचं सर, मग हे जे खाली चालू राहणार हा आता ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन चालू राहणार ना. याला आपण मॉडिफाईड कसं करू शकतो, तर y इज इक्वल टू एक्स प्लस 1 अपॉन वाय असं लिहू शकतो याला. ओके मग आता याच्या खाली काही नाही म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा सर. एक्स इंटू वाय प्लस 1 अपॉन खाली वाय, वाय हा डिवायडेशनचा मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, वाय मल्टिप्लाइड बाय वाय, वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मल्टिप्लाइड बाय वाय प्लस 1 जसाचा तसा. आता घ्या सर डेरिव्हेटिव्ह, बस डेरिव्हेटिव्ह घेतला याचा आन्सर आला. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx इज इक्वल टू याच्यामध्ये u इंटू व्ही आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सगळ्याला माहिती काय असते
तर 0 असते. पहा, x ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx प्लस y ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 dy बाय dx. ह्या साईडला ट्रान्सफर करा, तिथे येणार 2y dy बाय dx, सॉरी इथं निगेटिव्ह x इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू y जसाचा तसा. न्यूमरेटरमध्ये y वाले ऑप्शन किती आहेत? सगळेच आहेत सर, काही लोड नाही घ्यायचा. याच्यामधून dy बाय dx कॉमन काढला म्हणजे इथं राहणार 2y मायनस x इंटू dy बाय dx इज इक्वल्स टू y, म्हणजे dy बाय dx इज इक्वल्स टू y अपॉन 2y मायनस x. हा मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये y अपॉन 2y मायनस x ऑप्शन नंबर ए. टेन्शनचं काम नाही. चलो नेक्स्ट 74 नंबरचा क्वेश्चन. अति सोपी अति सुंदर असा क्वेश्चन. पहा, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी सांगतो कसा सॉल्व्ह करायचा. काहीच नाही, x टू द पॉवर x y टू द पॉवर y. म्हणजे काय भाऊ, फंक्शनची पॉवर फंक्शन आहे. कोणीतरी डोक्यावर चढलं आणि तुम्हाला माहिती आहे जर कोणी डोक्यावर चढलं तर काय करायचं, त्याला लॉग लावायचा आणि चांगला जोरात आपटायचं, एकदम जोरात, की त्याच्या समोरचे 3-4 दात तर पडलेच पाहिजेत भाऊ, है ना. कोणी डोक्यावर जास्त चढलं की आपण काय करतो, त्याला डोक्यावरून खाली उतरवतो की नाही, असं चांगलं आपटायचं जबरदस्त. म्हणून अप्लाय लॉग ऑन बोथ साईड करायचं. लॉग अप्लाय केल्यानंतर हा x खाली उतरणार, इथं लॉग x होणार, y खाली उतरणार, लॉग y होणार. नंतर डिफरन्शिएशन घ्यायचं, याच्यामध्ये u इंटू व्ही लागेल, याच्यामध्ये u इंटू व्ही लागेल. मग सगळं ट्रान्सफर करायचं, dy बाय dx एका साईडले, अनदर साईडले. ह्या गोष्टी केल्या तरी आन्सर येते. पण ही झाली आम जिंदगी. आपण मेंटॉस जिंदगी जगू ना. मेंटॉस जिंदगी काय आहे याची? काहीच नाही. पहा, हे एक साईड आहे, हा dy बाय dx आहे. इथं काय दिसते, x इन ब्रॅकेट x मायनस y इंटू लॉग x. अनदर साईडले काय येणार, काहीच नाही. हा x आहे ना, इथं करा y, अंदर घ्या y. ओके, मायनस साईन जशीची तशी, y च्या ठिकाणी घ्या x आणि हा लॉग जसा तसा, x च्या ठिकाणी घ्या y, आणि हे झालं याचं आन्सर. निपटलं. पहा, आहे का कुठे y मायनस y इन ब्रॅकेट y मायनस x इंटू लॉग y. ऑप्शन नंबर इज आहे. बस निपटलं, टेन्शनचं काम नाही. चलो 75. ax स्क्वेअर प्लस 2hx प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. हे काय आहे? प्लीज जेवढे जण पाहून राहिले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर हे इक्वेशन कशाचं आहे. ज्यानं हे सांगितलं त्याचं आपण नाव घेऊ कमेंट याच्यामध्ये. त्यानंतर आपल्या ज्याची सगळ्यात पहिले कमेंट असेल, पहा, ज्याची सर्वात पहिले कमेंट असेल की बुवा ax स्क्वेअर प्लस 2hx प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 हे काय आहे, आपण त्याचं नाव घेऊ आपल्या व्हिडिओमध्ये. त्याची मी शॉर्ट क्लिप बी बनवेन आणि पोस्ट बी करेन. ओके, चलो तर पुढे चालू. पहा, याचं घ्यायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह. देन dy बाय dx इज इक्वल टू, ऍक्च्युअल मध्ये जर पाहिलं आपण ना, याचा सिंगल डेरिव्हेटिव्ह येते y बाय x आणि याचा डबल डेरिव्हेटिव्ह येते 0. तुम्ही जर चेक केलं तर शॉर्टकट मध्ये मी सांगितलं आहे, सिंगल डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विल बी y बाय x अँड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विल बी 0 येते. बट इथं काहीतरी डिफरंट आहे, इथं आन्सर डिफरंट काहीतरी येऊन म्हणजे आपल्याकडे ऑप्शन्स डिफरंट आहेत, तर आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. इथं आहे आपल्याकडे ax स्क्वेअर, मग मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतो. मग x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2ax प्लस 2h कॉन्स्टंट, x इंटू वाय मध्ये u इंटू व्ही लागला, x जसा तसा y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस y जसा तसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस by स्क्वेअरचा 2by इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. ओके, हा 2ax इथं 2y इथं 2y इथं 2y, 2 निघाला काय कॉमन, 2 कॉमन काढला तो इकडे मल्टिप्लिकेशनचा तिकडे डिवायडेशन मध्ये जाईल, काही त्याचे कारनामे करू द्या, 0 जाय त्या साईडले आन्सर 0च येणार. म्हणजे भाऊ हा 2 आणि हा 2 कॅन्सलच होणार आहे. म्हणजे राहिला काय आपल्याकडे, इथं राहिलं ax प्लस हा h राहिला, h आतमध्ये मल्टिप्लाय करा, hx इंटू dy बाय dx प्लस h इंटू y प्लस dy बाय dx इज इक्वल टू 0. ओके, dy बाय dx एका साईडले, अनदर साईडले. मग पहा, ax आणि हा hy एका ब्रॅकेटमध्ये घेऊ शकतो आपण, ax प्लस hy प्लस याच्यामध्ये पहा हा hx प्लस by इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. हा पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, हा मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये, म्हणजे येणार dy बाय dx इक्वल टू मायनस साइन इन ब्रॅकेट ax प्लस hy अपॉन hx प्लस by आणि गजानन महाराज की जय. चेक करा, नेगेटिव्ह मध्ये x प्लस hy प्लस hx प्लस dy, आन्सर टेन्शनचं काम नाही. हा बी आहे बरं आपला. ओके, चलो डन. किती नंबरचा? 75 नंबरचा. चलो 76 काय म्हणते, y स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर इक्वल टू y. देन आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला लागते ऍट 1, -1 वरती. मग सिंपल आहे एकदम. हा y त्या साईडला आपण याला उलट लिहू, असे लिहू शकतो आपण, y इज इक्वल्स टू y स्क्वेअर मायनस 2x स्क्वेअर जसाचा तसा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, dy बाय dx इज इक्वल्स टू y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx मायनस 4x. डन. याला इकडे घ्या किंवा याला तिकडे ट्रान्सफर करा, पाहू द्या. बरं जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. याला मी इकडे घेतो, तर निगेटिव्ह कॅन्सल होऊन जातील ना. ठीक आहे,
काही लोड नाही. मी एक काम करतो, हा 4x या साईडला घेतो, म्हणजे इथे येणार 4x पॉझिटिव्ह, हा तिकडे गेल्यानंतर 2y 4x पॉझिटिव्ह, हा निगेटिव्हचा इकडे पॉझिटिव्ह आला, हा पॉझिटिव्हचा तिकडे निगेटिव्ह होणार, म्हणजे 2y dy बाय dx मायनस dy बाय dx. इथे येणार पहा 2y मायनस 1 dy बाय dx काढला याच्यामधून कॉमन, हा मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये, म्हणजे याला लिहिता येते dy बाय dx इक्वल्स टू 4x अपॉन 2y मायनस 1. ओके, असं लिहिता येते आपल्याला काही टेन्शनचं काम नाही. ऍट काय म्हणते 1,1, हा झाला x आणि हा झाला आपल्याकडे y, म्हणजे 1, मायनस 1, म्हणजे x च्या ठिकाणी 1 पुट करा आणि y च्या ठिकाणी मायनस 1 पुट करा, म्हणजे 4 1 ज 4, 4 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय मायनस 1, आणि हा मायनस 1 जसा तसा 4 4 1 4, 2 मल्टिप्लाइड बाय मायनस 1 मायनस 2 मायनस 1 इज इक्वल्स टू किती येणार आन्सर -4 अपॉन 3. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. ओके, चलो नेक्स्ट 77 नंबरचा क्वेश्चन पहा. 77 नंबरचा क्वेश्चन सोपी आहे भाऊ, काही असं लोड नाही आहे, काही एवढं भारी नाही आहे. काय म्हणते, इफ x इंटू कॉस ऑफ a प्लस वाय इज इक्वल्स टू कॉस वाय देन dy बाय dx इज इक्वल टू. आपल्याकडे फक्त सिंपल काय म्हटलं आहे ना, की इफ x इंटू कॉस ऑफ a प्लस वाय इज इक्वल टू कॉस ऑफ वाय देन dy बाय dx आपल्याला काढायचं आहे. पहा, टेन्शन नाही घ्यायचं, सरळ हा कॉस ऑफ a प्लस वाय इकडे मल्टिप्लिकेशनचा तिकडे डिवायडेशन मध्ये जाणार, म्हणजे येणार x इज इक्वल्स टू, इथं आला आपल्याकडे कॉस वाय अपॉन खाली येणार कॉस ऑफ a प्लस वाय. आता हा x आहे, हा y आहे, व्हेरिएबल चेंज झाले, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x च्या ऐवजी मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करतो, म्हणजे इथं काय येणार, इथे येणार dx अपॉन हा dx अपॉन dy, बरोबर आहे, dx अपॉन dy. आपल्याला ऍक्च्युअल मध्ये dy बाय dx काढायला लागते, म्हणजे शेवटी जे आपला आन्सर येईल त्याचा रेसिप्रोकल आपण करून टाकू भाऊ, त्याचं टेन्शन घ्यायचं काम नाही. मग याच्यामध्ये यू इंटू व्ही लागेल. आमच्या पोरायले म्हणजे आमच्या फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस तेलारा, फ्युचर लीडर कोचिंग क्लासेस निंबा फाटा, या दोन्ही पोरायले यू बाय व्हीचा रूल एकदम जबरदस्त येते. यू बाय व्हीचा रूल एकदम जबरदस्त काय असते, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन स्क्वेअर. ओके, असं असते. तर हा कॉस ऑफ ए प्लस वाय ॲज इट इज कॉस ऑफ ए प्लस वाय ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस वाय इज मायनस साइन वाय विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, टेन्शनचं काम नाही. मधात असते सबस्ट्रॅक्शन. पहा, हा कॉस वाय ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय येते तर मायनस साइन ऑफ ए प्लस वाय अपॉन खाली सेकंड फंक्शन स्क्वेअर, म्हणजे काय येणार इथं कॉस स्क्वेअर ए प्लस वाय. आता कॉस स्क्वेअर ए प्लस वाय वाले ऑप्शन किती आहेत, न्यूमरेटर चेंज होणार नाही, सॉरी डिनॉमिनेटर चेंज होणार नाही. मग कॉस स्क्वेअर ए प्लस वाय वाले ऑप्शन किती आहेत, 1 आणि 2 कटले, सक्सेस रेट विल बी 50%. समोर भाऊ काय होते तर पहा, हे मायनस साईन समोर घेतली, मायनस इथं आला साईन, थांबा फक्त मायनस साईन समोर घेतो का, ओके, मायनस ऑफ कॉस ऑफ ए प्लस वाय इंटू साइन ऑफ वाय. पहा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इथं आला आपल्याकडे साइन ऑफ ए प्लस वाय इंटू कॉस वाय अपॉन खाली आहे आपल्याकडे कॉस स्क्वेअर ए प्लस वाय जसाचा तसा. ओके, ठीक आहे. मी काय करतो, dx अपॉन dy काढायचा होता तर dy अपॉन dx काढतो. थांबा, पहिले हातावर सॉल्व्ह करून घेऊ. हा पॉझिटिव्ह टर्म समोर लिहितो, निगेटिव्ह टर्म मागे लिहितो, म्हणजे इथं काय येणार साइन ऑफ ए प्लस वाय इंटू कॉस वाय मायनस कॉस ऑफ ए प्लस वाय इंटू साइन वाय अपॉन खाली काय येणार तर कॉस स्क्वेअर ए प्लस वाय जसाचा तसा. आणि आपण याला जर एकदम बारीक डोळे करून पाहिले, पहा एकदम असे एकदम डोळे बारीक करून पाहिलं तर काय दिसते भाऊ, हा दिसते सर कशाचा फॉर्म्युला, साइन ऑफ ए प्लस ए मायनस बीचा फॉर्म्युला. आणि साइन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला असते साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. याचं कॉन्ट्रॅक्शन करा, म्हणजे इथं काही साइन ऑफ ए मायनस बी म्हणजे ए प्लस वाय मायनस वाय, हा वाय वाय कॅन्सल, इथं आला साइन ए फक्त. पहा, इथं काय आला, वरती आला साइन ए अपॉन खाली आहे आपल्याकडे कॉस स्क्वेअर ए प्लस वाय. पण कशाची व्हॅल्यू आहे, हे आहे dx अपॉन dy. आपल्याला काढायचा dy अपॉन dx, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर. वरती येणार कॉस स्क्वेअर ए प्लस वाय आणि खाली येणार आपल्याकडे साइन ए. गजानन महाराज की जय. का बरं, ऑप्शन नंबर सी. टेन्शनचं कामच नाही भाऊ, 1 नंबर आहे ना हे. चला, फक्त मी कुठं लिहून राहिलो, कसं लिहून राहिलो, माझं अक्षर समजून घ्या फक्त. कारण की भाऊ लहानपणी मी काही जास्त शाळेत गेलो नाही, जास्त काही शुद्ध लेखन लिहिलं नाही मी ना, म्हणून काही माझं अक्षर काही चांगलं नाही आहे. म्हणून फक्त अक्षर जुळतं घ्या, बाकी कुठेही काही प्रॉब्लेम असला तर बिनधास्त विचारा, बाकीचं काहीच टेन्शन नाही. समजत नसेल तर ते विचारा. फक्त भाऊ एकच रिक्वेस्ट आहे, अक्षरवरती तुम्ही लक्ष द्या आपल्या. चल नेक्स्ट 78 नंबरचा प्रॉब्लेम. अक्षर एवढं काही खराब नाही बरं,
व्हाईट बोर्डवरती अक्षर चांगलं येते, पण हे जे आहे ना डिजिटल बोर्ड, याची सवय नाही भाऊ, है ना. आपण गरीब जनता आहोत, आपल्याला सवय नाही या गोष्टीची. पहा, x इक्वल टू a cos थीटा अँड y इज इक्वल टू b sin थीटा, देन dy बाय dx इक्वल टू भाऊ 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 डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिक फंक्शन. अरे काय भाऊ, डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिक फंक्शन एकदम सोपी आहे. पहा ही जागेवर सॉल्व्ह करू आपण. हा y आहे, हा x आहे, dy बाय dx काढायचा आहे. पहा dy बाय dx काढायचा आहे. मग इथं काय येईल, dy बाय d थिटा अपॉन dx बाय d थिटा. मग जर समजा याला आपण थिटाने हे केलं डिफरन्शिएट, तर हा काय येणार पहा, सरळ सरळ y, हा b कॉन्स्टंट, साईनचा डेरिव्हेटिव्ह येते कॉस थिटा. ओके, त्यानंतर हा x dy बाय dx काढला लागते. हा a कॉन्स्टंट, कॉसचा डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन थिटा. पहा हे मायनस साइन समोर घेतली, मायनस बी अपॉन ए वाले ऑप्शन किती आहेत, दोन तर भाऊ कटले, टेन्शनचं काम नाही. कॉस अपॉन साइन काय होते, कॉट थिटा, निपटलं. झालं काही टेन्शनचं काम नाही. याला जास्त वेळच नाही लागला पाहिजे. चलो, x इक्वल टू बी साइन स्क्वेअर थिटा, y इज इक्वल टू ए कॉस स्क्वेअर थिटा. याच्यामध्ये पहिले y सॉल्व्ह करून घ्यायचा, नंतर x सॉल्व्ह करून घ्यायचा. मग इथं काय येणार पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, dy बाय d थिटा इज इक्वल टू a ॲज इट इज x टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये. 2 समोर निघाला, कॉस थिटा जसा तसा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा म्हणून मायनस साइन समोर, इथं आला साइन थिटा. ओके, पहा इथं आला मायनस साइन जशी तशी, ए जसा तसा, हा साइन समोर लिहिला आणि कॉस नंतर लिहिला, तर हा कशाचा फॉर्म्युला बनते, तर साइन टू थिटाचा फॉर्म्युला बनते. हा झाला एक. इथं dx बाय d थिटा इज इक्वल टू b जसा तसा, 2 समोर उतरला, साइन थिटा, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा, हा काय फॉर्म्युला आला, b साइन टू थिटाचा. आणि आपल्याला काढायचा आहे dy बाय dx, तो येणार आहे dy बाय d थिटा अपॉन dx बाय d थिटा. ओके, डन. मग पहा dy बाय d थिटा म्हणजे हा आहे आपल्याकडे मायनस ए साइन टू थिटा, आणि हा आपल्याकडे मायनस नाही आहे, हा फक्त b साइन टू थिटा. हे झाले कॅन्सल. मायनस ए बाय बी आपलं ऑप्शन असेल पाहिजे, ऑप्शन नंबर बी. ओके, डन. चलो 7980. पहा सेम तसाच आहे ना, फक्त ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 4. अँगलचं स्पेसिफिक अँगल दिला आहे आपल्याकडे, ठीक आहे ना. आपण नाही घाबरत ना हो, स्पेसिफिक अँगल दिला राहो की काही दिला राहो. पहा dy बाय dx मी डायरेक्ट घेतो. तुम्ही dy बाय d थिटा जर केला तर पहा, हा a ॲज इट इज, टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह सेक, थांबा 2 मिनिटं, काय डायरेक्ट केला चालते, हो चालते, काही विषय नाही. सेक इंटू टॅनच आहे. पहा टॅन थिटा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा, आणि याचा डेरिव्हेटिव्ह पहा, हा ए ॲज इट इज, हा ए तर कॅन्सलच होते. सेक थिटा इंटू टॅन थिटा, सेक थिटा SEC थिटा इंटू टॅन थिटा. पहा हा ए कॅन्सल, सेक स्क्वेअर आणि खालचा सेक कॅन्सल, म्हणजे आपल्याकडे आला dy बाय dx इज इक्वल टू, वरती आला आपल्याकडे सेक थिटा SEC सेक थिटा, आणि खाली आला आपल्याकडे टॅन थिटा. आता सेकले काय लिहू शकतो आपण, 1 अपॉन कॉस थिटा, आणि टॅन लिहू शकतो आपण साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा कॉस कॅन्सल, म्हणजे आपल्याकडे आला 1 अपॉन साइन थिटा, आणि साइनचा रेसिप्रोकल होते कोसेक थिटा. मग काय म्हणते, dy बाय dx ऍट पाय बाय 4 काढायचं आपल्याला, थिटा इक्वल टू पाय बाय 4. म्हणजे dy बाय dx ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 4, म्हणजे कोसेक पाय बाय 4. थिटाच्या ठिकाणी पाय बाय 4 ची व्हॅल्यू पुट करा. आणि कोसेक पाय बाय 4 का राहते, तुम्ही आन्सर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ए राहते, बी राहते, सी राहते की डी राहते. ओके, कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही आन्सर सांगा भाऊ काय राहते, तर पटकन एकदम ट्रिग्नोमेट्री चार्ट वरून सांगता येते, मला येते पण मी काही सांगत नाही, है ना. तरी बा हिंट देतो, साइनचा पाय बाय 4 चा रेसिप्रोकल केला तर कोसेक पाय बाय 4 येते. पाहा तुम्ही आता काय येते, तर मला काही माहित नाही. 80 झाला, 81. ओके, डन. काय म्हणते, इफ y इज इक्वल टू ए साइन थिटा मायनस थिटा इंटू कॉस थिटा, देन dy बाय dx आपल्याला करायचं आहे. x ने सॉल्व्ह करा, पहिले y ले, dy बाय dx इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा मायनस, आता हे ब्रॅकेटमध्ये पहा u इंटू व्ही, थिटा ॲज इट इज, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा प्लस कॉस थिटा जसा तसा, थिटाचा डेरिव्हेटिव्ह 1, आणि हा ब्रॅकेट क्लोज. म्हणजे हा काय येणार, ए इन ब्रॅकेट, हा आला कॉस थिटा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, थिटा इंटू साइन थिटा, निगेटिव्ह कॉस थिटा, म्हणजे हा कॉस थिटा कॅन्सल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथं आला ए इंटू थिटा इंटू साइन थिटा. हा झाला आपला dy बाय डी थिटा. आता x इज इक्वल टू काय आपल्याकडे, ए इंटू इन ब्रॅकेट कॉस थिटा मायनस नाही प्लस थिटा इंटू साइन थिटा. ओके, याला जर सॉल्व्ह करायचं घेतलं तर dx अपॉन डी थिटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट ॲज इट इज, ए दोन्ही कॅन्सल होतात, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा प्लस याच्यामध्ये यू इंटू व्ही, पहा थिटा ॲज इट इज, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा प्लस
साइन थिटा ॲज इट इज थिटाचा डेरिव्हेटिव्ह 1 ह्याचं काम नाही. हा साइन कॅन्सल, इतर आला ए इंटू थिटा इंटू कॉस थिटा. ओके डन. डी वाय बाय डी एक्स काढायचा आहे. डी वाय बाय डी एक्स जर काढायचा आहे तर डी वाय बाय डी थिटा पहिले आणि नंतर डी एक्स बाय डी थिटा नंतर. डी वाय बाय डी थिटा निघाला आपल्याकडे ए थिटा इंटू साइन थिटा आणि दुसरा निघाला आपल्याकडे ए थिटा इंटू कॉस थिटा. ए थिटा इंटू कॉस थिटा हे दोन्ही कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन थिटा. गजानन महाराज की जे. किती नंबरचा ऑप्शन आहे तर ऑप्शन नंबर ए. एक कॅन्सल झालं. त्यावर हे जाऊ द्या, आता काही बोलायला पुरत नाही. पहा 82 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, इफ y इज इक्वल्स टू 3 cos थिटा मायनस 2 cos क्यूब थिटा अँड x इक्वल्स टू 3 sin थिटा मायनस 2 sin क्यूब थिटा. आता विषय असा आहे की भाऊ, आतापर्यंत जेवढे क्वेश्चन आपले झाले त्याच्यामध्ये y खाली दिला राहत होता आणि x आधी दिला राहत होता. हे आपल्याला सवय पडेल आहे. x आधी देते, cos नंतर, y नंतर देते, तर आपण y सॉल्व्ह करतो आणि x नंतर सॉल्व्ह करतो, असं करतो की नाही. मग आपण त्याच वेने जाऊ शकतो की बुवा नाही सर y नंतर दिला तर नंतर वाला पहिले y घेतो तो सॉल्व्ह करतो आणि हा x नंतर सॉल्व्ह करतो. याच्यामध्ये थोडंसं की काय तर खेळले आपल्यासोबत. तर लक्ष ठेवायचं y कुठला आहे आपल्याकडे, x कुठला आहे आपल्याकडे. हा घ्या तुम्ही y इज इक्वल्स टू 3 cos थिटा मायनस 2 cos क्यूब थिटा. ओके डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू. पहा dy बाय डी थिटा इज इक्वल्स टू 3 मायनस 3 साइन थिटा, हा मायनस 2 इंटू 3 टू 6 कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. इथं पहा हा मायनस 3 साइन थिटा जसा तसा. अरे हा 3 उतरला खाली, हा 3 उतरला. 3 दुनी 6 मायनस मायनस प्लस प्लस 6 कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा. याच्यामधून आपण काय काढू शकतो, याच्यामधून आपण 3 साइन थिटा कॉमन जर काढला तर इथं राहील -1 प्लस इथं राहील 2 कॉस स्क्वेअर थिटा. याला आपण पुन्हा जर अरेंज केलं, पहा चेक करत चला काय, 3 साइन थिटा ॲज इट इज, इथं राहील 2 कॉस स्क्वेअर थिटा -1. आणि भाऊ हा कशाचा फॉर्म्युला आहे तर हा आहे हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. म्हणजे इथं आला आपल्याकडे 3 साइन थिटा इंटू कॉस 2 थिटा. आता एक गंमत सांगतो, पहा इथं कॉस 2 थिटा आला तर इथं पण कॉस 2 थिटा येणारच आहे. एनी हाऊ इथे पण कॉस 2 थिटा येणारच आहे भाऊ, येणारच आहे. म्हणजे कॉस टू कॅन्सल, 3 कॅन्सल, वरती आला साइन तर त्याच्यामध्ये येणार कॉस, त्याच्यामध्ये कॉस येणार, साइन अपॉन कॉस, तो इथे टॅन आणि टॅन ॲट पाय बाय 3 अंडररूट 1/√3 किंवा 1 2 पैकी. पहा दोन्ही हे झाले काय कंटिन्यू. बरं ठीक आहे, चला सॉल्व्ह करून पाहू. काही नाही आहे, आन्सर येते मला. हा झाला dy बाय डी थिटा. ओके आता dx बाय डी थिटा. x इज इक्वल्स टू, x आहे आपल्याकडे 3 साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा. पहा dx अपॉन डी थिटा इज इक्वल्स टू 3 कॉस थिटा मायनस 2 इंटू 3 साइन स्क्वेअर थिटा इन साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. ओके डन. पहा याच्यामधून 3 कॉस थिटा आपण कॉमन काढला तर आतमध्ये राहील 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. हाय भाऊ कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 3 कॉस थिटा इंटू कॉस 2 थिटा. पहा हा dx बाय डी थिटा आहे, आपल्याला काढायचा dy बाय dx. मग dy बाय dx काय येणार, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा असं येणार आहे. dy बाय डी थिटाची व्हॅल्यू आपल्याकडे 3 साइन थिटा इंटू कॉस 2 थिटा आणि dy बाय dx बाय डी थिटाची व्हॅल्यू 3 कॉस थिटा इंटू कॉस 2 थिटा. हा झाला कॅन्सल, 3 झाला कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन थिटा. आलं लक्षात, मी टॅनच म्हटलो तुम्हाला. ॲट पाय बाय 3 म्हणजे टॅन पाय बाय 3 ची व्हॅल्यू जी असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. टेन्शनचं काम नाही, ते ट्रिग्नोमेट्री चार्ट तुम्हीच काढा आणि तुम्हीच आन्सर सांगा. डन. चलो चला प्रॉब्लेम नंबर 83. किती आहेत रे भाऊ पौद्यावर मध्ये, याच्यामध्ये क्वेश्चन्स किती आहेत पाहू फक्त. क्वेश्चन वगैरे सगळं रेडी आहे रे भाऊ, पण काय थोडीशी अडचणीच खूप येऊन राहिल्या. अडचणी म्हणजे काय, सगळं आउट पडून राहिलं भाऊ. 100 क्वेश्चन आहेत परफेक्ट. ठीक आहे, 15 क्वेश्चन याच्यामध्ये 15 क्वेश्चन याच्या समोरच्या लेक्चरमध्ये आपण खतम करून टाकू. 83 नंबर पहा. y इज इक्वल्स टू a tan क्यूब थिटा आणि x इज इक्वल्स टू x स्क्वेअर थिटा. dy बाय डी थिटा पहिले, dy बाय डी थिटा इज इक्वल्स टू a ॲज इट इज 3 घेतलं समोर, इथे येणार tan स्क्वेअर थिटा कारण की x टू द पॉवर यांच्या फॉर्म मध्ये आहे आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय ते सेक स्क्वेअर थिटा. ओके आणि dx बाय डी थिटा जसा तसा पहा, इथे घेतला a, हा 2 निघाला समोर, इथे येणार सेक थिटा आणि सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह सेक थिटा इंटू
टॅन थिटा. ओके डन. हे डिवायडेशन मध्येच आहे. हा ए कॅन्सल झाला. हा 2 कुठून आला रे? ओके हा 2 आला नाही आणि इथं काय होता 3 होता. बरं ठीक आहे. हा 3/2 जसाचा तसा 3/2 जसाचा तसा पहा. हा टॅन एक मिनिट का सॉरी हा सेक्स स्क्वेअर आणि हा सेक्स स्क्वेअर पहा. सेक मल्टिप्लाइड बाय सेक्स स्क्वेअर होते. सेक्स स्क्वेअर थिटा आणि सेक्स स्क्वेअर थिटा कॅन्सल झाला. 3/2 आपण समोर काढला. हा वरचा टॅन स्क्वेअर आणि खालचा टॅन कॅन्सल झाला म्हणजे इथं आला आपल्याकडे टॅन थिटा ॲट π/3 पहा. हा 3/2 इंटू टॅन π/3. आता टॅन π/3 ची व्हॅल्यू जी असेल ते इथं पुट करा. थोडंसं कॅल्क्युलेशन करून आन्सर जे काही येईल मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके हे तुमच्या भरोशावर सोडलं. काही नाही चिल्लरपणा आहे आता समोर. नेक्स्ट y is equals to e to the power cos t, y is equals to e to the power sin t. u into v लागते आणि त्याच्यामध्ये e to the power t तर कॉमनच निघते भाऊ. ठीक आहे. देन dy by dx चेक करू आपण. पहिले y सॉल्व करतो. y is equals to e to the power t into sin t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. dy by dt is equals to e to the power t साइनचा डेरिव्हेटिव्ह cos t आणि प्लस sin t जसा तसा आणि e to the power t जसाचा तसा. ओके त्याचा डेरिव्हेटिव्ह e to the power t काढला बाहेर. u into v लागला. e to the power t first function as it is, derivative of sin t is cos t plus sin t as it is, derivative of e to the power t will be e to the power t with respect to t. Okay done. चलो आतमध्ये राहील cos t plus sin t, cos t plus sin t, not a 90 है ना, नाही तर म्हणतात 90 cos t plus sin t. चलो हा झाला dy by dt. x is equals to काय आपल्याकडे e to the power t into cos t. काहीच नाही भाऊ फक्त साइन चेंज होणार. dx by dt is equals to e to the power t as it is, cos t चा डेरिव्हेटिव्ह minus sin t समोर घेतो प्लस cos t as it is आणि e to the power t पहा. e to the power t काढला कॉमन तर आतमध्ये राहील cos t minus sin t. मी तुम्हाला आधीच सांगितलं फक्त साइन चेंज होते है ना. आता पहा dy by dt dy by dx याच्या खाली हे घेतलं पहा dy by dx. चला करून दाखवतो. dy by dx is equals to dy by dt upon dx by dt. याच्या व्हॅल्यू जर पुट केला तर हा e to the power t इथे आला cos t, y आला प्लस sin t. ओके डन. अपॉन e to the power t cos t minus sin t. हा e to the power t कॅन्सल. आपल्याकडे राहिला cos t plus sin t अपॉन cos t minus sin t. पहा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बोथ साइडली मी काय करतो तर हा जो इथं आहे त्याने डिवाइड करून टाकतो. म्हणजे cos t ने डिवाइड केला तर cos t ने डिवाइड केला इथं 1 राहील प्लस sin अपॉन cos होणार इथं tan t अपॉन 1 मायनस tan t. आता पहा याला थोडंसं हे करता येते. हा जो 1 आहे याला लिहिता येते आपल्याला tan π/4 कारण की 1 ची व्हॅल्यू tan π/4 राहते. थोडंसं सिलेक्ट करतो वरती घेतो याला. रामकृष्ण हरी देवा. ओके चला हा जो 1 आहे tan π/4 लिहू शकतो आपण. tan π/4 प्लस tan t जसा तसा अपॉन 1 मायनस tan π/4 इंटू tan t जसाचा तसा. आता तुम्ही म्हणता सर हा कसा काय आला तर या tan t ले जर 1 न मल्टिप्लाय केलं तर तोच राहते भाऊ. tan π/4 ची व्हॅल्यू 1 राहते. tan π/4 मल्टिप्लाइड बाय tan t तो tan tच राहते चेंज होत नाही. हा कशात बसते सर tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b म्हणजे tan ऑफ a प्लस b मध्ये. म्हणजे हा काय येणार सर tan ऑफ a प्लस b. tan π/4 प्लस b म्हणजे आपल्याकडे t. बरोबर चेक करा बरं आपलं ऑप्शन π/4 प्लस t. डन. चलो ओके पहा त्या π/4 च्या ठिकाणी जर π/2 असता तर हा फंक्शन चेंज झाला असता. सरळ म्हणजे काय आला असता आन्सर आपल्याकडे. तुम्ही सांगा काय आला असता तर मी नाही सांगा. ओके 85 शेवट. ओके डन. याचा आन्सर x बाय y बाय x पाहू द्या. 1/2 काढला कॉमन. चला याला सॉल्व जर केलं तर हा येणार dy बाय dt इज इक्वल्स टू dy बाय dt 1/2 काढला कॉमन. आतमध्ये येणार e टू द पॉवर t आणि हा मायनस आणि e टू द पॉवर मायनस t चा डेरिव्हेटिव्ह मायनस t आणि -1 त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/2 ॲज इट इज e टू द पॉवर t प्लस e टू द पॉवर मायनस t हा आला. ओके त्यानंतर dx बाय dt इज इक्वल्स टू 1/2 काढला कॉमन. पहा e टू द पॉवर t जसाचा तसा प्लस e टू द पॉवर मायनस t आणि मायनस t चा डेरिव्हेटिव्ह -1 म्हणजे 1/2 ॲज इट इज इथे येणार e टू द पॉवर t मायनस e टू द पॉवर मायनस t असा आला. याच्या खाली हा घ्या म्हणजे हा येईल 1/2 e टू द पॉवर t मायनस e टू द पॉवर मायनस t. मी सांगितलं तुम्हाला हा 1/2 कॅन्सल. याला काय लिहू शकतो आपण याला लिहू शकतो x म्हणजे हा आला x आणि हा आला y. पहा अरे हा कॅन्सल नाही करायचा. 1/2 कॅन्सल नाही करायचा. आन्सर तेच आहे x बाय y. टेन्शनचं काम नाही. समजा का हा 1/2 कॅन्सल नाही करायचा. याला लिहू शकतो आपण
की ई टू द पॉवर टी मायनस नाही प्लस ई टू द पॉवर मायनस टी अपॉन 2 आणि याला लिहू शकतो आपण ई टू द पॉवर टी मायनस ई टू द पॉवर मायनस टी अपॉन 2. हा झाला वरचा एक्स आणि खालचा झाला वाय. वाय बाय एक्स बाय वाय आपलं ऑप्शन नंबर सी. हे झाले आपले 15 क्वेश्चन खतम आजच्या तारखेत. आता उद्याचा बी व्हिडिओ 100% येणार आहे, टेन्शनचं काम नाही है ना. म्हणजे आपला डेरिव्हेटिव्ह खतम म्हणजे खतम. आता अप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण लगेच सुरू करू की नाही हे मी तुम्हाला अपडेट देतोच, त्याचा काही लोड नाही. पण होच तर म्हणजे लवकरच चालू होणार, कारण की त्याचा विषय असा झालाय की त्याचं मटेरियल थोडंसं रेडी नाही आहे. जर तो नाही झाला तर आपण इंटिग्रेशन चालू करून टाकू. पण जर होत असेल तर अप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण 100% चालू करू. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.